लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना यावेळी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळाले नाहीत। या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ई-केवायसी आणि मग याच ई-केवायसी साठी पुन्हा संधी दिली आहे आणि ई-केवायसी 31 मे पर्यंत तुम्ही करू शकता अशा संदर्भातील देखील काही मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आणि मग अनेक महिलांचा एक प्रश्न होता की नवीन ई-केवायसी साठी संधी मिळाली आहे, मग आम्ही आमची ई-केवायसी कशा पद्धतीने करून घेऊ, किंवा आम्ही जुनी ई-केवायसी केली होती परंतु तरी देखील आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, मग आम्ही आता परत ई-केवायसी कशा पद्धतीने करू शकतो आणि आमचा जो लाभ बंद झाला आहे, आमचे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जे अचानकपणे बंद झाले आहेत, ज्याची आम्हाला खूप जास्त गरज आहे, आम्ही सर्व निकषांमध्ये सर्वत्र पात्र आहोत, आम्ही खूप गरीब आहोत, तरी देखील आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत, यावर तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय सांगा, असे अनेक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी विचारतायत। चला या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नक्की या ई-केवायसीचा विषय काय आहे आणि ई-केवायसी खरंच परत सुरू आहे का, किंवा या ई-केवायसी न केल्यामुळे नक्की किती महिलांचे पैसे बंद झाले आहेत आणि ते चालू करण्यासाठी महिला आता काय करू शकतात का, सर्व सविस्तर प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता पूर्णपणे बंद झाली। लक्षात घ्या, ई-केवायसी एडिट करता येत नाही। नवीन ई-केवायसी तर 31 डिसेंबर रोजी बंद झाली, ती परत कधी सुरूच झाली नाही आणि नवीन ई-केवायसी नंतर ज्या महिलांची ई-केवायसी चुकली होती त्यांना आधी 31 मार्च पर्यंत मुदत दिली, नंतर त्यात देखील वाढ करून 30 एप्रिल पर्यंत दिली, परंतु 30 एप्रिल नंतर सर्व गोष्टी बंद करून टाकलेल्या आहेत आणि आता तुम्ही लाडकी बहीण योजनेची नवीन ई-केवायसी एडिट करू शकत नाही किंवा नवीन ई-केवायसी करू देखील शकत नाही। या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो मेसेज व्हायरल होतो तो 100% खोटा आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणत्याही विभागामध्ये, महिला व बालविकास विभागामध्ये नाही, कुठेहीच नाही, म्हणजे तुम्ही कुठे जरी गेला राज्यात, कुठे जरी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट घेऊन गेलात तरी देखील तुमची ई-केवायसी सध्या होत नाही आणि याबाबत परत ई-केवायसी सुरू होणार आहे का किंवा ई-केवायसी करता परत एक संधी मिळणार आहे का नाही, या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही। म्हणूनच अशा अफवांना अजिबात बळी पडू नका। सर्वात आधी व्हिडिओ सुरू करताना तुमचा हा शंका किंवा हा डाऊट क्लिअर करतो। पुढचा प्रश्न, 1,70 लाखांच्या आसपास महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती मिळाली आहे। म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 2,63,00,000वर लाडकी बहीण योजनेचा आकडा होता। लक्षात घ्या, 2,63,00,000 आणि हा आकडा आता 1,70,00,000वर आला आहे, म्हणजे जवळपास 71 लाख महिला त्या ठिकाणी बाद झाले समजत आहे। हा देखील अधिकृतपणे आकडा नाही। अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला पैसे आले नाहीत, त्यानुसार 1.5 कोटींच्या आसपास आकडा असेल असं मला वाटतं। म्हणजेच की जवळपास 1 कोटींच्या घरांमध्ये लाडक्या बहिणी आता अपात्र झाल्या आहेत। आता अपात्र च्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर ई-केवायसी। अनेक महिलांची ई-केवायसी राहून गेली म्हणून त्यांचे पैसे बंद झाले। अनेक महिलांबाबत काय झालं की कुठल्या ना कुठल्या निकषामध्ये ती महिला सापडली आणि त्यामुळे तिचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेत। आता यामध्येही जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही ई-केवायसी देखील केलेली आहे आणि तुम्ही सर्व निकषांमध्ये सर्वत्र पात्र आहात, पण तुमचे पैसे का बंद झाले आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्ही कुठेही ऑनलाईन तक्रार फॉर्म वगैरे काही करत बसू नका। सरळ तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये, जिल्हा परिषदमध्ये, महानगरपालिकेमध्ये जा, महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या। प्रकल्प अधिकारी यांना सांगा की बाबा आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत, आम्ही काय करावे। त्या ठिकाणी तुम्हाला जर चुकून एखादं डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करताना चुकले असेल किंवा डॉक्युमेंटमध्ये काहीतरी मिस्टेक असेल तर नवीन डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत चालू होऊ शकतात। अन्यथा तुमचे लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले पैसे परत चालू होत नाही। त्यामुळे या बाबींची नक्कीच दखल घेणं गरजेचं असणार आहे। पुढचा मुद्दा म्हणजे निकषात पात्र असेल तरच यापुढे पैसे मिळणार आहेत। म्हणजे आता पूर्वी काय होतं की लाडकी बहीण योजना सुरू झाली, लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या काळामध्ये होती, ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले गेले, पट खटाखट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले। परंतु नंतर निकषांची तपासणी सुरू झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी, अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सरकारच्या लक्षात आले आणि मग सरकारने काय केलं, निकषांची अंमलबजावणी त्या ठिकाणी कडक पद्धतीने करण्यास सुरुवात केली आणि म्हणून ज्या महिला निकषामध्ये अपात्र होतील त्यांना यापुढे देखील पैसे त्यांचे बंद होतील। ज्यांची ई-केवायसी योग्य झाली आहे आणि ज्या निकषांमध्ये पात्र आहेत केवळ त्याच महिला लाडकी बहीण योजनेसाठी यापुढे पात्र ठरणार आहेत। म्हणूनच तुमचे देखील सर्व निकषांमध्ये, सर्व अटींमध्ये सर्वत्र पात्र असून ई-केवायसी करून देखील पैसे आले नसल्यास
तुमच्या गावाचे नाव नक्की कमेंटमध्ये सांगा, तालुका देखील सांगा, जेणेकरून या संदर्भातील तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।